Hello student, welcome to Nanganga classes by Anand Shingare. Today we are going to learn standard 3rd maths chapter number 1 find shapes around us. Students, आपल्या आजूबाजूला खूप वेगवेगळे शेप्सच्या वस्तू असतात. आज आपण त्या शेप्सची ओळख करून घेणार आहोत. या पिक्चरकडे लक्ष द्या. या पिक्चरमध्ये बर्थडे पार्टी सुरू आहे. टेबलवर गिफ्ट बॉक्स, केक, पार्टी कॅप आणि बॉल दिसत आहेत. चला तर मग या वस्तूंचे शेप्स शिकूयात. तत्पूर्वी व्हिडिओ आवडत असेल तर ज्ञानगंगा क्लासेस बाय आनंद शिंगारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. स्टुडंट्स, आता आपण या टेबलचे ऑब्झर्वेशन करूया. क्वेश्चन आहे ऑब्झर्व अँड कम्प्लीट द टेबल. याचा मराठी अर्थ होतो निरीक्षण करा आणि तक्ता पूर्ण करा. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. जॉमेट्रिक शेप सिमिलर टू द ऑब्जेक्ट म्हणजे त्या वस्तूसारखा भूमितीय आकार. नेम ऑफ द जॉमेट्रिक शेप म्हणजे त्या आकाराचे नाव. आता पहिले ऑब्जेक्ट बघूया. पहिलं ऑब्जेक्ट आहे आपलं गिफ्ट बॉक्स. या गिफ्ट बॉक्सला बॉक्ससारखे 6 फेसेस, 12 एजेस आणि 8 कॉर्नर दिसतात. या ऑब्जेक्टसारखा जॉमेट्रिक शेप कोणता आहे सांगा पाहू. तर तो आहे क्यूबॉइड. म्हणून आपलं आन्सर येईल क्यूबॉइड. आता आपलं नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे रुबिक्स क्यूब. बघा, या शेपला सुद्धा 6 फेसेस, 12 एजेस आणि 8 कॉर्नर असतात. पण क्यूबॉइड आणि क्यूबमध्ये एक फरक आहे. क्यूबमध्ये सर्व फेसेस सेम साईजचे असतात. म्हणून आन्सर येईल क्यूब. स्टुडंट्स, आता केक बघा. केकला वर आणि खाली 2 गोल भाग दिसतात. सिलेंडरला 2 कवर्ड एजेस, 1 कवर्ड सरफेस आणि 2 फ्लॅट सरफेस असतात. म्हणून केकचा शेप हा सिलेंडरसारखा दिसतो. म्हणून याचं आन्सर येईल सिलेंडर. स्टुडंट, ही बर्थडे पार्टी कॅप बघा. हिला एक टोकदार भाग आहे, एक कॉर्नर आहे, एक कवर्ड सरफेस आणि एक फ्लॅट सरफेस आहे. म्हणून याचा आन्सर येईल कोन. स्टुडंट, आता बॉल बघा. बॉलला कॉर्नर नसतात, एजेससुद्धा नसतात. त्याला फक्त एक कवर्ड सरफेस असते. म्हणून बॉलचा शेप स्पेअर आहे. म्हणून आन्सर येईल स्पेअर. आता आपण शिकलेल्या सगळ्या शेप्सची रिव्हिजन करूया. पहिलं ऑब्जेक्ट होते गिफ्ट बॉक्स. याला आपण क्यूबॉइड म्हणतो. दुसरं ऑब्जेक्ट होतं रुबिक्स क्यूब. याला आपण क्यूब म्हणतो. तिसरं ऑब्जेक्ट होतं केक. याला आपण सिलेंडर असे म्हणतो. आणि चौथं ऑब्जेक्ट होतं आपली पार्टी कॅप. पार्टी कॅपला आपण कोन असे म्हणतो. पाचवं ऑब्जेक्ट होतं आपलं बॉल आणि बॉलला आपण स्पेअर असे म्हणतो. स्टुडंट, आता पुस्तकात दिलेलं पुढील क्वेश्चन बघूया. क्वेश्चन आहे आयडेंटिफाय हू आय ॲम. चला, दिलेल्या क्लूवरून योग्य शेप ओळखूया. पहिलं क्लू वाचूया. आय हॅव 2 कवर्ड एजेस अँड 1 कवर्ड सरफेस बट नो कॉर्नर्स. म्हणजे मला 2 कवर्ड एजेस आहेत, 1 कवर्ड सरफेस आहे, पण एकही कॉर्नर नाही. स्टुडंट, हा शेप कोणता असेल? थोडा विचार करा. हो, बरोबर, याचं उत्तर आहे सिलेंडर. आता दुसरा क्लू बघूया. आय हॅव नो कॉर्नर, 1 कवर्ड सरफेस अँड 1 फ्लॅट सरफेस. म्हणजे मला एक कॉर्नर, एक कवर्ड सरफेस आणि एक फ्लॅट सरफेस आहे. स्टुडंट, हा शेप कोणता आहे? एक्सलेंट, याचं उत्तर आहे कोन. आता तिसरा आणि शेवटचा क्लू बघूया. आय हॅव नो कॉर्नर अँड नो एजेस. आय हॅव ओनली 1 कवर्ड सरफेस. म्हणजे मला कॉर्नर नाहीत, एजेस नाहीत, माझ्याकडे फक्त एक कवर्ड सरफेस आहे. स्टुडंट, हा शेप ओळखा. व्हेरी गुड, याचं उत्तर आहे स्पेअर. अशावरून आपण आयडेंटिफाय हू आय ॲम हा क्वेश्चन पूर्ण केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. असंच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी ज्ञानगंगा क्लासेस बाय आनंद शिंगारे चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू स्टुडंट. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.